कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर जी मराठीची टेस्ट सिरीज चालू केलेली आहे, तर त्या टेस्ट सिरीजची ही 18वी टेस्ट आहे. तर अशाच 17 टेस्ट मागे झालेल्या आहेत आणि इथून पुढे एकूण 60 टेस्ट होणार आहेत. तर अशा ज्या टेस्ट तुम्हाला पाहिजे असतील किंवा ह्या टेस्ट तुम्हाला डाउनलोड करायच्या असतील PDF फॉर्मॅटमध्ये, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन पण तुम्ही त्या डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलला मी त्या टाकलेल्या आहेत आणि त्या फ्री ऑफ कॉस्ट असतील. तर याचं कोणतंही शुल्क तुम्हाला लागणार नाही. तर ही टेस्ट चालू करूया. आजची 18 नंबरची टेस्ट. तर बघा, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा. तर आपल्याला जो अचूक शब्द आहे तो बघायचा आहे. आता मुद्रण, स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्य, तुम्हाला हा तर शब्द माहिती, हा शब्द तो कुठे आहे बघूया आपण. पहिला आहे का? नाही. स्वतंत्र असं लिहिलंय, हे पण नाही येणार. पर्याय 3 आणि पर्याय 4 मध्ये तो आहे. मग पर्याय 3 आणि पर्याय 4 मध्ये बघा, हे न आणि हे न, तर कोणता येईल? तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. मुद्रण स्वातंत्र्य म्हणजेच काय? मुद्रण म्हणजे काय? प्रकाशनाचे जे आपण न्यूजपेपर हे ते बघतो, तर त्याचं स्वातंत्र्याला काय म्हणतात? मुद्रण स्वातंत्र्य. पुढील प्रश्न बघूया आपण. द्विजी निषिद्धा पासाव म्हणी जेलो म्हणजे काय? हे आत्ताची भाषा आहे का? हे आपण अशी आत्ता भाषा वापरतो का? म्हणी जेलो म्हणजे म्हणले असं म्हणतो का आपण? नाही म्हणत. म्हणजेच हा काय झाला? पुराण. त्यातील काय? पुराण कर्मणी. पर्याय क्रमांक 4 हा प्रयोग येईल. पुढील प्रश्न बघा. स्वर्गवास. तर स्वर्गवास म्हणजे काय? की स्वर्गात केलेला वास, म्हणजे स्वर्गात राहिलेला आहे तो माणूस, तेथील वास म्हणजेच काय येईल? स्वर्गातील वास. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. आपली आई दिसली नाही तर लहान मुले काय होतात? तो कावरे बावरे होतात. काय होतात? कावरे बावरे होतात. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे उत्तर येईल. पोबारा करणे. पोबारा करणे म्हणजेच काय? की पळ काढणे, पळून जाणे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. की छत्रपती शिवाजी महाराजांना बघून मुघलांनी पोबारा केला, पळून गेले ते. पुढील प्रश्न बघूया आपण. लहान मुलांनी मोठ्यांचे सांगणे ऐकावे या वाक्याचा प्रकार कोणता आहे? आता बघा, की आज्ञा आहे का? ऐका. लहान मुलांना मोठ्यांचे सांगणे ऐका असं म्हणलंय का? नाही. स्वार्थी वाक्य पण येत नाही. संकेतार्थ आहे का? जर लहान मुलांनी ऐकले तर. विद्यार्थी वाक्य आहे, एकदम प्लेन वाक्य आहे, त्यामध्ये काही असं हे नाही. पुढील बघू. स्मरणगाथा हे साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त ग्रंथ कोणाचा आहे? तर माग एक पेपर झालता, त्या पेपरमध्ये हा प्रश्न आलता आणि त्याचं उत्तर काय होतं? गोनी दांडेकर, गोपाळ नीलकंठ दांडेकर. तर हा प्रश्न झालेला आहे, म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये. हा ग्रंथ पण महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. गोनी दांडेकर त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. तरंगिणी या शब्दाचा योग्य अर्थ काय? तर बघूया. तरंगिणी म्हणजेच काय? सारिणी. सारिणी म्हणजेच काय? नदी. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. नदीचे समानार्थी शब्द आहे. सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आता सु म्हणजे काय? चांगली. आणि सुच्या विरुद्धार्थी काय असतो? अव. सुच्या विरुद्धार्थी अवलक्षणी असतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. चक्रवात. आता माग जो पेपर आलता त्यामध्ये चक्रव्यूह, चक्रवात, चक्रधर, चक्रस्वामी असे पर्याय होते बघा. मग त्यातूनच हा पुढील प्रश्न बनला. चक्रवात. चक्रवात म्हणजेच काय? वावटळ. जी वाऱ्यापासून बनलेली असते त्यालाच काय म्हणतात? चक्रवात म्हणतात. पर्याय क्रमांक 4 त्याचे उत्तर येईल. पुढील पैकी बासी मर्डेकर यांचा कविता संग्रह कोणता? तर त्यांचा कविता संग्रह आहे शिशिरागम. शिशिरागम हा शब्दसंग्रह आहे, कविता संग्रह आहे, सॉरी. तर तो लक्षात ठेवा. याचे पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. वाड.
या शब्दाच्या जोडीने शब्द कोणता येतो? वादविवाद येतो का? नाही. वादविवाद असतो. वाड का वाड असतो का? नाही. वादविवाद असतो का? नाही. तर वाडवडील. वाडवडिलांनी दिलेला सल्ला हा कधीही वाया जात नाही, म्हणून त्यांचा सल्ला ऐकावा. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. पुढील प्रश्न बघूया आपण. धाबेदानांनी. धाबेदानांनी म्हणजे काय की छत्रपती शिवाजी महाराज आले की मुघलांचे धाबे दणाणत होते. म्हणजे मुघलांना काय वाटत होती? भीती वाटत होती. पर्याय क्रमांक 3 ह्या त्याचं उत्तर येईल. फार भीती वाटणे. पुढील प्रश्न बघू. अभिज्ञ. अभिज्ञ या शब्दाचा समानार्थी काय की निष्णात. निष्णात कायदे पंडित. अभिज्ञ कायदे पंडित, निष्णात कायदे पंडित असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे खूपच हुशार, त्यामध्ये एकदम तज्ज्ञ असलेला व्यक्ती. सध्याच्या महागाईच्या दिवसात संसार चालवताना सामान्य माणसांचा जीव मेटाकुटीला येतो. जीव की प्राण होतो. जीवात जीव येतो. जीव भांड्यात पडतो. तर काय येईल? जीव मेटाकुटीला येतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. निस्तेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. ज्याला तेज नाही असा तो म्हणजे निस्तेज. मग ज्याला तेज आहे असा तो काय असतो? तेजस्वी. पर्याय क्रमांक 4 त्याचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. ही तरुण मुले वेगाने वाहन चालवतात. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा. आता उद्गारार्थी कुठे आहे बघा? उद्गारवाचक चिन्ह पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. आणि येथे बघा, बापरे किती वेगाने वाहन चालवतात ही तरुण मुले. तर हे वाचताना पण ते समजतंय आणि चिन्हावरून पण ते समजतंय. तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. काय सुंदर अक्षर आहे तिचे. या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर बघा, या वाक्यात पण येथे काय उद्गारवाचक चिन्ह आहे आणि येथे उद्गार काढल्यासारखं पण दिसतंय. तर उद्गारार्थी असं ते येईल. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे उत्तर येईल. स्वैर. स्वैर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे आपल्याला. तर स्वैर शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय क्रमांक 3 येईल. तो वाचा तुम्हीच. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर असेल. जी खोड बाळा ती जन्म काळा. या म्हणीचा काय की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असा त्याचा अर्थ येईल. की जन्मापासून असलेले गुणावगुण जन्मभर न जाणे. म्हणजे शेवटपर्यंत तो तीच गोष्ट करणार आहे. म्हणजे आपण जर एखादं चांगलं झाड बघितलं गुलाबाचं, तर ते शेवटपर्यंत जरी चुरगाळलं आपण तर तो चांगलाच सुगंध देणार आहे. पण त्याच्याच उलट जर आपण काटेरी वनस्पती घेतली तर ती शेवटपर्यंत आपल्याला टोचणारच आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर येईल. आता सीता सावित्री हा समास ओळखा. तर सीता सावित्री आणि इतरही स्त्रिया येथील सीता सावित्री याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. इतरेतर द्वंद्व समास की दोन्ही तेवढ्याच महत्त्वाचे आहेत. आणि इतरेतर द्वंद्व समासाचे हे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. दत्तोपंत आंबे आणि फणस खातात. प्रयोग ओळखा. आता दत्तोपंत हा जो शब्द आहे त्याला प्रत्यय लागलाय का? नाही लागलेला. म्हणजे हा प्रयोग कोणता झाला? हा प्रयोग झाला कर्तरी. हे तर फिक्स झालं की हा कर्तरी प्रयोग झाला. मग कर्तरी बघूया पर्यायामध्ये. कर्तरी. आता सकर्मक आणि अकर्मक. सकर्मक म्हणजे ज्यामध्ये कर्म आहे. अकर्मक ज्यामध्ये कर्म नाही. आता जो आहे सकर्मक, तर बघूया आपण यामध्ये कर्म आहे का? तर आंबे आणि फणस खातात. तर आंबे आणि फणस हे काय आहे? कर्म आहे. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 सकर्मक. संपन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. बघा, तो संपन्न या शब्दाचा संपन्नचा येईल विपन्न. पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. फुलांची ओंजळ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर लक्षात घ्या की काव्यसंग्रह कोणाचाही असू द्या, पण तुम्हाला केशव कुमारांचं नाव मिळालेलं आहे. त्यांनाच काय म्हणतात? प्रख्यातरे. प्रख्यातरेंना केशव कुमार म्हणतात. नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी कवी म्हणतात.
काशीनाथ हरी मोडक यांना माधवानुज म्हणतात आणि कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणतात. तर जी टोपण नावे आहेत आणि जी लेखकांची नावं आहेत तर हे दोन्ही गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. तर ते खूप चांगल्या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही लिहून घ्या, टोपण नावे आणि त्याचे लेखक. तर या प्रश्नाचं उत्तर फुलांची ओंजळ हे बी कवी यांनी लिहिलेला काव्यसंग्रह आहे. पर्याय क्रमांक 2 त्याचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया. भीड भिकेची बहीण या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. तर या म्हणीचा योग्य अर्थ होतोय की भिडस्तपणामुळे नुकसान होते. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तर अशा पद्धतीने टेस्ट नंबर 18 चे 25 प्रश्न आज आपण घेतलेले आहेत. तर ही टेस्ट सिरीज अशीच चालू राहावी यासाठी तुम्ही थोडा प्रयत्न केला पाहिजे आणि तुम्हीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि व्हिडिओला लाईक केलं पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया.